जवळच आहे, पोहोचलोय. अरे 5 दिवस, ओ माय गॉड, 5 दिवस लय झाले. I'm hushing the dog on the chain. I'm running up stones on. गुड मॉर्निंग. मी गुड मॉर्निंग बोलली आहो तुम्हाला. व्हेरी गुड मॉर्निंग, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. कसं आहे, एक स्किल असतं पनीर बनवणे म्हणजे पण. वा, आज खरंच जास्त बनलंय. हा. हे 2 लिटरचं पनीर आहे. मला कॉमेंट आली होती की तू एका वेळेला किती दुधाचं बनवते, तर मी नेहमी 2 लिटरचंच बनवते. मी बनवलंय ना म्हणून ते जास्त बनले आहो. पण हे तुम्हाला खायला भेटणारच नाहीये. ये तो हम खाने वाले हैं दोनों. चलेगा. नसतं कट केलं तरी चाललं असतं. काय होत होतं ते त्यात ठेवायला येते ना क्यूब्स. नंतर काय होते, पण मला किसून त्याचं काहीतरी पनीर भुर्जी वगैरे बनवायचं असेल तर मग एक एक घेऊन किसत बसावं लागणार. बस झालं मोठं मोठं. वाव, खरंच खूप छान बनलंय या वेळेला. हे नेहमीच बनतं. हे बघा, जरा सुद्धा गॅप नाही याच्यामध्ये. खरंच छान आहे. मी त्याला काय केलं, स्वच्छ धुतलं एकदम मस्त पैकी, पांढरं शुभ्र. मग ते चला, चहा करताय ना? करतो. मला खूप भूक लागली आहे. 7:45 होत आहेत बरं का. आणि मी ॲक्नेची क्रीम लावली आहे. चेहरा धुतलेला नाहीये म्हणून दाखवत नाहीये, कारण आंघोळ नाही अजून. आज आम्ही एका कार्यक्रमाला जाणार आहोत, तर मी विचार करते येलो कलरची साडी नेसावी. खूप दिवस झाले नेसले नाहीये. काय आहो, हो, नेसू येलो कलरची? सतत पिंक पिंक घालत असते ना मी. आदल्या दिवशी पनीर आहोंनी सेट केलेलं असतं, त्यामुळे ते कसं बनलंय हे पाहायची आणि त्याची क्यूब करून ठेवून देण्याची खूप घाई असते आहोंना. म्हणजे ना, कधी कधी आम्हा दोघांमध्ये कॉम्पिटिशन असतं की ते मी कट करणार आणि मी कट करणार. तर आहोंनी त्यांचं काम केलं, चहाही बनवला मस्त असा कडक. त्यानंतर खूप साऱ्या गप्पा झाल्या आणि मग आता मी कामाला लागली. आता माझा टर्न आहे ना, तर भांडी लावणं आणि पोहे करणं हे काम फक्त माझ्याकडे आहे. स्वयंपाक नसणार आहे, कारण आम्ही दुपारी ज्या कार्यक्रमामध्ये निघालो आहे तिथे खास जेवण आहे. प्रीतीचं जास्त काही टेन्शन नाही, कारण त्याला डोसे खूप आवडतात आणि अजूनही डोश्याचं पीठ शिल्लक आहे. चला, आता ना तयारी करून घेऊया. हायफेनचं हे मिल्की टोनर आहे ना, ते इतकं हायड्रेट ठेवतं ना स्किन, की हे जेव्हापासून मी वापरायला लागले तेव्हापासून मी सकाळचं म्हणजेच डे केअरमधलं मॉइश्चरायझर बंद केलं आहे. आणि हायफेनचंच हे डबल शॉट सिरम, दोन्ही अगदी उत्तम कॉम्बिनेशन आहेत, छान काम करत आहेत. मला खरंच रिझल्ट दिसतो आहे, म्हणून हे तुमच्यासोबत शेअर करावंसं वाटलं मला. आणि डॉट अँड कीचं हे प्लेनवाला सनस्क्रीन आहे, म्हणजे टिंटेड नाही आहे. टिंटेडवाला मी डेली यूज करते, म्हणजे वेगळा मेकअप ज्या दिवशी नसतो त्या दिवशी. आणि जेव्हा असा काही मेकअप करायचा असतो ना, तर त्याच्या खाली मग मी टिंटेड सनस्क्रीन नाही वापरत. आणि हे ज्या पद्धतीनं मी नेहमी दाखवते तुम्हाला की माझ्याकडे जे काही मॅकचे प्रोडक्ट आहेत ते यूज करून अशा पद्धतीनं मी तयार होती आहे. I sing this softly to myself. हा मेकअप करता करताच मूड चेंज झाला आहे बरं का. माझंच असं आहे का तुमचंही असं होतं हो, की म्हणजे बघा ना, व्हिडिओच्या सुरुवातीला मी काय बोलले होते की मला साडी नेसायची आहे, म्हणजे मूडही तसाच होता. पण हा सारा मेकअप होईस्तोपर्यंतच माझा मूड चेंज झालेला आहे. अजिबात आता मला साडी नेसायची इच्छा राहिलेली नाही आहे. तर मी आता ड्रेसच घालणार आहे. आणि तोच ड्रेस हे सारं स्वतःचं आवरून झाल्यानंतर पटकन इस्त्री करायला घेतलेला आहे. आणि हे असंच असतं माझंच होतं का तुमचाही असा मूड स्विंग होतो, मला नक्की सांगा. खरंच या गरमीमध्ये धाडस नाही झालं हो साडी नेसायचं. खरं तर इच्छा खूप होती अगोदर, पण नंतर असं वाटलं की कशाला उगाच जीवाला त्रास करून घ्यायचा. इस्त्रीचा त्रास आता झाला तर चालेल, पण आपण आता सुटसुटीत ड्रेस घालूनच जाऊ. Tore up my jeans on the fence. तुम्हाला माहिती आहे, मी जेव्हा एकदा माझ्या एका मैत्रिणीला बोलले होते की ना, मी आता माझ्या चॅनलवरती मला जेवढा केवढा मेकअप येतो आहे ना ते मी शेअर करणार आहे. तर ती मला बोलली होती, अजिबात असं करू नकोस, आपण काही प्रो नाही आहे मेकअपमध्ये आणि तू नको शेअर करू मेकअप. जेव्हा केव्हा प्रो होशील तेव्हा शेअर कर. पण मला आता असं जाणवतं आहे, मी जेव्हापासून शेअर करायला लागली आहे ना तेव्हापासून हळूहळू मला तो जमायला लागला आहे. आणि जर का काही चुकत असेल तर प्लीज मैत्रिणींनो, तुम्ही मला नक्की कॉमेंट करून सांगू शकता. चला हो, किती वेळ झाला मी रेडी आहे. माझ्यापेक्षा जास्त वेळ तयार व्हायला आहोंना लागतोय. बाय द वे,
साडी नेसणार होते मी, असं बोलले होते, पण ना खरं सांगते मी, मला अजिबात धाडस झालेलं नाही आहे की साडी नेसून बाहेर एवढ्या उन्हात जाणं. कारण नॉर्मल टेम्परेचरमध्ये सुद्धा साडी नेसल्यावर गरम होतं की नाही? रिलेट करत असाल तर नक्की सांगा मला. तर अशा उन्हात कसं होणार ना? हां, घरात AC आहे, गाडीत AC आहे, पण जिथे चालली आहे तिथे मला नक्कीच अनकम्फर्टेबल झालं असतं. आणि म्हणूनच मी या नवीन ड्रेसवर आलेली आहे. तसंही हा घालायचाच होता मला, आणि किती क्यूट आहे हा. मेन म्हणजे याचं ना फिलिंग खूप छान आहे, थंड लागतो हा कपडा अंगाला. मग म्हटलं चला समरमध्ये घालायचा, नाही तर कधी घालायचा. आणि ब्लो ड्राय केलेले हे माझे केस, जे मी टांगून ठेवले होते नंतर, पण छान आहे. क्लिप सोबत घेतीये, रबर बँड पण घेतीये, कारण गरम व्हायला लागलं की टांगायला बरं. आणि माझा मेकअप कसा झालाय नक्की सांगा. चला हो, ॲक्च्युली ना आहो तयार होऊन हॉलमध्ये बसून बसून पेंगून आतमध्ये गेलेले आहेत. एक मस्त आंबा खाल्ला मोठाच्या मोठा. काय आहो, मम्मीने तुमचे आंबे पाठवलेत, कोणाची तरी मम्मीनं आंबे पाठवलेत. इकडे बघा, तुमच्याकडे बघते मी. आणि ते आंबे आम्ही खाणार आहे, आहो नाहीत खाणार. आहो निघाले आता. चलो, खूप झालं स्वतःकडे बघून. 1चा कार्यक्रम आहे आणि 1:20 झालेली आहेत. आम्ही घरीच आहोत, तर आता लगेच निघूया. चला. ब्लो ड्राय ना अजूनच माझे केस दाट वाटायला लागलेत. लाल ड्रेसचं रिफ्लेक्शन माझ्या चेहऱ्यावर लाल लाल पडायला लागले. बरं, आम्ही कुठे निघालोय हेच नाही सांगितलं. कुठे चाललोय आपण, म्हणजे कोणत्या कार्यक्रमाला चाललोय, काय आहे. मी पहिल्यांदाच असा काही कार्यक्रम अटेंड करणार आहे. तुम्ही कोणी केला असेल तर नक्की सांगा. आमच्याकडे तर असा एवढा मोठा कार्यक्रम वगैरे करत नाहीत, म्हणजे जेवण वगैरे ठेवून. तर अधिक मासाचा कार्यक्रम आहे आणि आहोंच्या कलीगकडे त्यांचं इन्व्हिटेशन आहे. फर्स्ट टाइमच चाललोय आम्ही, बघू. इथल्या इथं निघालोय. 5.6 एवढंच आहे डिस्टन्स. तरी या बाईला कामाला लावलंय ह्यांनी. काय गरज आहे का? ती किती मध्येच बडबड बडबड करतीये. माझी बडबड ऐकायची का तिची बडबड ऐकायची? दोघांची बडबड ऐकत राहायचं. चला, जवळच आहे, पोहोचलोय. अरे डोर उघडला जातोय आज माझ्यासाठी. म्हणजे रोज असं नटायला हवं. बापरे, एवढं ऊन आहे. ओ माय गॉड, गड उतरल्यावर कळते बाहेर किती ऊन आहे. सूर्यमुखी हनुमान मंदिर सेवा ट्रस्ट, चिखली, कृष्णानगर, इथे आहोत आम्ही. इथे पाण्याची टाकी वगैरे. वाव, हनुमान मंदिर खूप सुंदर हनुमान मंदिर आहे. आणि हा चिखलीचा एरिया पण खूप शांत आणि सुंदर वाटतोय. मी पहिल्यांदाच आली या एरियात. एक्झॅक्टली कुठे कार्यक्रम आहे माहिती नाहीये. There is no separation from you and the end. तर तुम्ही पाहिलं ना की चिखलीचं जे हे हनुमान मंदिर आहे ना, त्याच्या खाली जो हॉल आहे तिथे त्यांनी हा जेवणाचा अधिक मासाचा सगळा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर मला म्हणजे ना, मी पहिल्यांदाच पाहिलं की अधिक मासाचा कार्यक्रम हा असाही केला जातो की इतक्या साऱ्या लोकांना बोलवून जेवण आणि त्यांना प्रत्येकाला गिफ्ट्स वगैरे. तिकडे शूटिंग सुरू आहे. एवढं सुंदर हनुमानाचं मंदिर आहे इथे, पण आम्हाला दर्शन नाही करता आलेलं कारण मंदिर बंद. आणि तिथे विचारलं तर ते बोलतायत की 4 नंतर हे ओपन होणार. म्हणजे मी आहोंना घेऊन इथे येणार आहे एखाद्या शनिवारी, कारण मला दर्शन घ्यायचंच आहे. आणि हनुमानजींचं म्हणणं आहे की तू अशी 1-2 कामं नको करू, तू सेपरेट हे दर्शनासाठी. मला बोलतायत का? I sing this softly to myself. तर आता वाजतायत 3:10 आणि आता घरी जायचं, थोडासा आराम करायचा अर्धा तास, आणि पटकन उठून मी उरलेले कपडे इस्त्री करून देणार. अजूनही आमची बॅकपॅक होतीये, अजूनही आमची इस्त्री होतीये, आणि मग 5:30ला आहो निघणार. नशीब मी काल तेवढा चटका मारला, नाही तर काय माझ्या भरोश्यावर बसले असते तर. तुझ्या भरोश्यावर बसणं म्हणजे काय लय मोठी रिस्क. बघा मैत्रिणींनो, हा कॅमेरा ऑन केली की अशी माझी म्हणजे दहशत माझी कमी होते. हा तुमच्या समोर काय बोलायचं.
बरोबर आहे त्यांचं. माझं असंच असतं अगदी 11 तारला सगळी कामं. पण आम्हाला वाटलं नव्हतं की इकडे या कार्यक्रमाला एवढा वेळ लागेल, पण लागला. ठीक आहे, छान होता कार्यक्रम, मस्तच होता. जेवणही छान होतं. चला आता किती 5 मिनिटात पोहोचू आपण. उठ जा, उठ उठ. मस्त तुला मी ना डोसा बनवून देते गरमागरम. आम्ही जाऊन आलो पण. उठ. हो. सकाळी मी निघण्यापूर्वीच प्रितीशला विचारलं होतं की तुला काय खायचं आहे. हे बरं आहे बाबा की बापाला नाही, ॲटलिस्ट मुलाला तरी डोसे इडली फार आवडतं, त्यामुळं काही टेन्शन नाही. आणि हे बॅटर जेव्हा असतं ना शिल्लक फ्रीजमध्ये, इतकं रिलॅक्सिंग फील होतं. तुम्ही रिलेट करू शकत असाल. नाही तर मला आज त्या एकट्यासाठी वेगळा स्वयंपाक करावा लागला असता, चपाती भाजी. पण याला आवडतात म्हटल्यावर म्हटलं चला आज तुला ना थोडंसं व्हेरिएशन करून देते. काल नॉर्मल डोसे खाल्लेत, आज आपण मस्त चीजवाला डोसा करूया. I'm waking up early again. कसं असतं ना आपलं, एकदा बॅटर बनवायचं आणि निवांत 2-3 दिवस त्यावरती काढायचे. म्हणजे उलट ते बॅटर जसजसं जुनं होईल ना तसं त्याचा डोसा अजून टेस्टी लागायला लागतो, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. मला आवडतो हा असा डोसा करून खायला. पण आज मी जेवण करून आली आहे त्यामुळं मी खाणार नाही आहे. पण प्रितीशला हा चीजवाला, म्हणजे हे जे काही व्हेरिएशन मी दिलं होतं त्याला, हे असं मी पहिल्यांदाच ट्राय केलं होतं आज, की हे मोझरेला चीज स्प्रेड करून, पोडी चटणी स्प्रेड करून, तर मस्तच लागत होतं. बरं, बऱ्याच वेळा मला कॉमेंट येतात की तू टॅग केलेला तवा आणि तू वापरतीये तो तवा सेम आहे का? तर हो, हा रॉक या कंपनीचाच तवा आहे. माझ्याकडे जी कास्ट आयर्न कढाई आहे ती सुद्धा रॉकची आहे. तर तुम्ही बिनधास्त घेऊ शकता मी जे टॅग केलेले प्रोडक्ट आहेत ते. कारण तुम्ही बघा तव्याच्या हँडलवरती सुद्धा तुम्हाला रॉक लिहिलेलं दिसेल. मी कधीतरी दाखवेन जवळून कढाई आणि तवा दोन्ही सुद्धा. मी काय म्हणते, पण इतक्या लवकर का निघालाय तुम्ही? मी एकटा नाही, जाताना आबायला घ्यायचंय. 4:15 झालेत फक्त. काय गडबड चालली आहे, जणू काय यांची मुंबई एअरपोर्टची फ्लाईट नाही, काय ते कॅब येणार आहे आणि वेळ लागणार आहे असं सुरू आहे यांचं. झाडांना पाणी घालायचं. बर, अजून आळस करायचं नाही. आपलं ठरलंय ना, हा. तू इकडे व्यायाम कर. तुम्ही असं दाखवताय जणू मी किती आळशी आहे यार. माझ्या सगळ्या सबस्क्रायबर व्ह्युअर्स मैत्रिणींसाठी मी ऍक्टिव्ह आहे आणि तुम्ही मला आळशी बोलताय. म्हणजे मी किती, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे मी 24 hours ऍक्टिव्हच राहायला पाहिजे, झोपू की नको? झोप, पण आपलं जे ठरलंय तसं व्यायाम कर. चाललाय इथंच. हा, नकरा बघा, जणू का इंटरनॅशनल टूरवर चालल्यासारखा. वाटलं तर अशा अर्ध्या तासात कॅब करून येऊ शकते तिथं मी. हो, लगेच बाहेर यायचं बोलवलं की. तुम्ही खूप लवकर कॅब करायला लागलाय. अगं कॅब येईपर्यंत 10 मिनिटं जाणार. तुम्हाला तिथं किती वाजता हजर राहायचंय? 6ला? ओय, 6ला हजर राहायचंय. बोलायला पण तयार नाही माणूस हा. थांब 2 मिनिटं. ठीक आहे. 5 दिवस. ओ माय गॉड, 5 दिवस लय झाले. येऊ काय पप्पा सोडायला खाली? चल ना. खरंच? ते काय घेतलं बॅगेत दुसऱ्या? शूज आहे. शूज. ओके, बाय. हॅपी जर्नी. पोचल्यावर फोन करतो. अर्ध्या पाऊण तासाची जर्नी. चला बघूयात की आजच्या अधिक मासाच्या प्रोग्रॅममध्ये आम्हाला काय काय रिटर्न गिफ्ट मिळालेलं आहे. तर हा एक छोटूसा दिवा, सुंदर आहे ना. आणि हे बघा, हे एक असं स्टीलची वाटी मोठी, आणि या वाटीमध्ये हे असे बत्ताशे, आमच्याकडे याला बत्ताशे बोलतात. तुमच्याकडे काय वेगळं बोलत असतील तर सांगा मला. आणि ओठीचं हे साहित्य बघा, बाऊल पण हा सुंदर आहे. आणखी एक की बॅगसुद्धा ही मिळालेली आहे, अजून ही मी पूर्णपणे ओपन नाही केलेली. तर एकंदरीत छान होता आजचा दिवस. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईबही नक्की करा. बाय, लव यू ऑल.